नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे येवलेज किचनमध्ये. आपण आज बनवणार आहोत स्मोकी व्हेज बिर्याणी. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे 4 वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत. ते स्वच्छ पाण्याने धुवून आणि पाणी निथळून ते 35 मिनटं साईडला ठेवलेत. त्यानंतर आपण एका कुकरमध्ये 1.5 वाटी असे, मी 4 वाटी घेतलेत म्हणून मी 6 वाटी पाणी टाकले कुकरमध्ये. आमच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. नंतर आपण पाण्यात 1 लिंबू चिरून टाकणार आहोत आणि त्यानंतर 2 चमचे तेल आपण याच्यात घालणार आहोत, जेणेकरून भात जो असेल आपला तो मऊ आणि मोकळा होईल. आता आपण खडा मसाला टाकूया. तेजपान, लवंग, मिरे, दालचिनी, शेजफूल, वेलदोडे आणि आपण थोडंसं चवीसाठी मीठ घालणार आहोत. भिजत ठेवलेला तांदूळ आपण ह्याच्यात टाकूया आणि आता कुकर बंद करूया. कुकरच्या मी 4 शिट्ट्या घेतल्या आहेत. दुसरीकडे आपण बटाटा, त्याच्यानंतर फुलकोबी आणि फ्रेंच बीन्स हे आपण एका कढईमध्ये उकळवायला ठेवूया. भाज्या ज्या आहेत त्या छान प्रकारे उकळून गेल्या आहेत. त्या आपण आता एका चाळणीमध्ये गाळून घ्यायच्या आहेत आणि एका बाउलमध्ये त्या सगळ्या भाज्या, त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत गाजर, शिमला मिरची, त्याचे चौकोनी तुकडे केलेत. त्यानंतर लांब चिरलेला कांदा आपण याच्यात थोडासा टाकणार आहोत. हिरवी मिरची ती पोट फोडून घेतली आहे मी. त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट आणि मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहोत लाल मिर्च 2 चमचे, काश्मीरी मिर्च 1 चमचा, व्हेज बिर्याणी मसाला 2 चमचे, धणे जिरे पुडं 1 चमचा आणि हळद अर्धा चमचा. यानंतर आपण ह्याच्यामध्ये 250 ग्रॅम दही टाकणार आहोत. 2 चमचे मीठ आणि कोथिंबीर आणि पुदिन्याची बारीक चिरून घेतला आहे तो आपण याच्यात घालणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण हे थोडं सेट व्हायला साईडला ठेवून देऊया. त्यानंतर कुकर उघडायचा आणि भात बघा किती छान मऊ आणि मोकळा झाला आहे. त्याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तो गार होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे. आता मी पातेल्यात 5 पळी तेल टाकलं आहे आणि त्यात आपण सुका कांदा जो आपण खडा मसाला करायला वापरतो तो टाकला आहे आणि तो थोडासा तळून आणि लगेचच त्याला आपण बाहेर काढून घेणार आहोत. जर तुम्ही याऐवजी आपला कांदा वापरला तर थोडासा तो मऊ होऊ द्यायचा आणि मग तो काढायचा आहे. आणि ही जी पेस्ट आहे पुदिना आणि कोथिंबीर हा मी त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. त्या तेलात आपण टाकलं आहे आता जिरे आणि हिंग. उरलेला कांदा आपण पूर्ण तेलात टाकणार आहोत आणि तो चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. कांदा पटकन शिजावा म्हणून त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे मी आणि आपण जे भाज्या आपण मिक्स केल्या होत्या ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत. भाज्या छान परतून झाल्या आहेत आणि शिजून झाल्या आहेत. आता आपण त्या एका बाउलमध्ये काढून घेऊया. तेल आपण गॅसवरून खाली उतरवून आणि ते तेल जे होतं ते पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण भात जो थंड करायला ठेवला होता त्याची पहिली लेअर आपल्याला खाली टाकायची आहे. ती व्यवस्थित पसरवून घ्या. त्याच्यानंतर आपण भाज्या शिजवलेल्या आहेत त्याची एक लेअर बनवायची आणि प्रत्येक लेअरवरती कांदा, पुदिना आणि कोथिंबिरीची आपण जी पेस्ट बनवली ती टाकायची आहे. बिर्याणीला थोडा कलर यावा म्हणून मी इथे फूड कलर वापरला आहे. अति नाही पण थोडासा वापरला आहे, जेणेकरून कलर खूप छान येईल. बघू शकता तुम्ही हा शेवटचा लेअर. त्याच्यावरती आपण आता कांदा, पुदिना आणि कोथिंबीरची लेअर टाकली आहे. आपण आता पातेलं
गॅसवरती मंद आचेवरती ठेवणार आहोत. छान वाफ आली की त्याच्यात आपण तूप टाकणार आहोत आणि त्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी एका वाटीमध्ये गरम केलेला कोळसा टाकून त्याच्यात तूप टाकले आणि झाकण बंद केले. इथे तुम्ही बघू शकतात आपली बिर्याणी तयार होऊन रेडी आहे. तिला कलरही खूप छान आला आहे आणि स्मोकी फ्लेवरही खूप छान आला आहे. आता आपण ती सर्व करायला घेऊया. स्मोकी व्हेज बिर्याणी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली तुमच्या हातून पण स्मोकी व्हेज बिर्याणी. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.